माझं नाव बाबूराव फकीरा सुरू आहे. बीड तालुका आम्ही कंपोस्ट सुरेचवाडी. माझ्या आईला ह्या 6 महिन्यापूर्वी कॅन्सर पण झाला होता आणि आता अटॅक आला तर आम्ही गावाकडे राहत असल्यामुळं खेडेगाव आहे. मग तिथून बीडला आलो आणि बीडला हे घेतलं, ट्रीटमेंट घेतली नॉर्मल. तर मग तिथं सांगितलं की ब्लॉकेज आहेत म्हणून. म्हणल्यानंतर तर मग आम्ही घाबरलो. तर कुठं करायचं, बीडला तर सुविधा नाही तर मग बाबा आपला औरंगाबादला करायचं, कुठं करायचं, हे कोणता दवाखाना बघ, हे बघ ते बघ, असं आपण फिरत राहिलो. पण आम्हाला असं वाटलं हे दवाखान्यात आला, मेडिकवरला पण आलो अगोदर, इथं यायच्या अगोदर इथं पाहितलं, स्वच्छता पाहितली, डॉक्टरशी बोलणं झालं मनीष पुराणिक सरांशी, आणि थोडं समाधान वाटलं की हा माणूस चांगला ऑपरेशन करू शकतो असं बोलण्यातून जाणवलं. कारण त्यांनी वेळ पण खूप दिला आम्हाला. मग त्यानंतर गावाकडे गेलो आणि आईला घेऊन आलो. आईचं वय सध्या 85 वर्ष वय आहे. तर त्यावेळेस असं वाटलं की होतंय का नाही. सरांशी बोलल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आला की हे करू शकतात. मग इथं आलो, दुर्बीणद्वारे ऑपरेशन केलंय आणि वय किती आहे तर 85 वर्ष वय आहे. आणि ऑपरेशन झाला 3-4 दिवस आहे. तर आई 4-5 पायऱ्या स्वतः चढते आणि स्वतः उतरते पण. चांगला आहे, स्वच्छता चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मनीष पुराणिक सर जे आहेत ते प्रत्येक पेशंटला, आम्हाला म्हणूनच नाही, प्रत्येक पेशंटला एक 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास. तर माझ्या लाईफमध्ये मी एवढं समजून सांगणारा डॉक्टर कधी बघितला नाही आतापर्यंतच्या लाईफमध्ये. माझं वय 50 असेल पण एवढं कधी, म्हणजे आपलं जसं पाहिजे. आता आपण खेड्यातून आलेलो आहेत ना, सगळं कळत नसतं. मग आपलं जे वाटतं ते आपण विचारलं ते एकदम सविस्तर बोलतात आणि समाधान करतात पेशंटच्या नातेवाईकाचं. ते एकदम सुंदर डॉक्टर आहेत, समाधान वाटलं. हॉस्पिटल तर नंबर 1 आहे, औरंगाबादमध्ये टॉपचं हॉस्पिटल वाटतंय.